कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। पनवेल महानगरपालिका रणधुमाळीत नवी मुंबईतील खारघरमध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे। सेक्टर 20 मधील यश एव्हेन्यू परिसरात मतदारांना पैसे वाटून प्रलोभन देण्याचा संशय व्यक्त केला जात आहे। गुरुवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास काही संशयास्पद कार्यकर्ते येथे वावरत असताना अचानक निवडणूक आयोगाचे भरारी पथक तिथे पोहोचले। पथकाला पाहताच कारवाईच्या भीतीने कार्यकर्त्यांनी सुमारे 2,13,000 रुपयांची रोख रक्कम आणि मतदारांच्या नावांच्या चिठ्ठ्या तिथेच फेकून पलायन केले। भरारी पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्व रक्कम आणि संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेऊन पंचनामा पूर्ण केला आहे। सध्या या प्रकरणी पळून गेलेल्या कार्यकर्त्यांची ओळख पटवली जात असून निवडणूक आचारसंहितेचे भंग झाल्याच्या संशयावरून सखोल चौकशी सुरू आहे। निवडणुकीच्या काळात पैशांचा असा उघड गैरवापर झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे खारघरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। आज या ठिकाणी त्याचं प्रत्यक्ष प्रत्यांतर आलं आणि आपण बघतोय की 2,13,000 रुपये पकडले गेले। 2 बॅगा खांद्याला लावून जे पैसे वाटणारी त्यांचे सहकारी होते ते या ठिकाणी ज्या महिलांनी त्यांना विरोध केला त्यांना लाथा मारत, अक्षरशः महिलांना लाथा मारत पळून गेले। म्हणजे किमान 10 लाख रुपये तरी त्यांच्याजवळ कॅश कमीत कमी असायची शक्यता होती। हे सारं बघितलं तर मी पहिल्यापासून बोंबलतोय की हरामाच्या पैशातून सत्ता आणण्यासाठी हे धडपडतायत। त्याची या ठिकाणी बरोबर अगदी 100% ते प्रूव्ह झाल्यासारखं होतंय।